कन्या राशीची संपूर्ण माहिती या एका व्हिडिओमध्ये जाणून घ्या. आकाशस्थ क्रांतिवृत्ताचे 151 ते 180 ह्यात एकंदर 30 अंशाची राशी म्हणजे कन्या राशी होय. 12ही राशींच्या मधली ही राशी आहे. कन्या या राशीच्या अधिपत्याखाली उत्तरा नक्षत्राचे शेवटचे 3 चरण, हस्त नक्षत्र पूर्ण तसेच चित्रा नक्षत्राचे सुरुवातीचे 2 चरण येतात. उत्तरा नक्षत्राची नाडी आद्य, योनी, गो, गण मनुष्य आराध्य वृक्ष पायरी, दान मोती, देवता आर्यमा, मुख ऊर्ध्व, दृष्टी अंध, तत्व वायू, संज्ञा ध्रुव, चरणाक्षरे टो पा पी ही येतात. हस्त नक्षत्राची नाडी आद्य, योनी महिषी, गण देव आराध्य, वृक्ष जाई, दान अन्न, देवता सूर्य, मुख तिर्यक, दृष्टी मंद, तत्व वायू, संज्ञा क्षिप्र आहे. चरणाक्षरे अनुक्रमे शु शा ना ठा आहेत. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकित विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. चित्रा नक्षत्राचे पहिले 2 चरण यात येतात. हे शांतीचे चरण आहे. या चरणावर जन्मलेल्या जातकाची त्वरित शांती करावी. याची नाडी मध्य, योनी व्याघ्र, गण राक्षस, आराध्य वृक्ष बेल, दान पिवळे वस्त्र, देवता त्वष्ट, मुख तिर्यक, दृष्टी चिबीट, तत्व वायू, संज्ञा मृदू असून चरणाक्षरे अनुक्रमे पो पो आहेत. या राशीचा स्वामी हा बुधग्रह असून वर्ण वैश्य आहे. पृथ्वी तत्वाची ही राशी असून मानव हा याचा वैश्य आहे. या राशीमध्ये बुध हा ग्रह उच्चेचा असतो. बुधासारखा हरहुन्नरी चिकित्सक व चौकस बुद्धीचा ग्रह या राशीत स्वगृही असतो. या राशीचे लोक लाजाळू स्वभावाचे असून आळशी असतात. हे लोक प्रत्येक गोष्टीची चिकित्सा व तुलना करतात. मनावर ताण घेतात. स्पष्टपणे निर्णय घेण्याची क्षमता नसते. एखाद्या म्हणजे प्रसिद्ध गायक सोडून जातकाला गोड आवाजात गाणे म्हणता येत असते, पण जेव्हा त्याला 4 चौघात गाणे म्हणायला सांगितले तर तो लाजतो. आत्मविश्वास गमावून बसतो. रस्त्यावर किंवा इतरत्र चालताना मान वाकडी करून व हात फार हलवीत हत्तीप्रमाणे डौलदार चालतात. भेटेल त्या ओळखीच्या माणसाला थोडे तरी बोलल्याशिवाय ही लोक पुढे जात नाही. याचा बहुतांशी चेहरा रुंद व गोल असतो. उंची मध्यम असते. चाल हत्तीसारखी असते. रंग गव्हाळ व हिरवट काळा सावळा असतो. गोरा रंग असणाऱ्यांचे प्रमाण अल्प असते. जाडजूड बुटके पण प्रभावी असतात. चिवट व उत्तम प्रकृतीचे वरदान यांना असते. हे लोक चिडचिड करतात. अतिचिकित्सा करणारी यांची बुद्धी यांना रसिकतेचा आनंद घेऊ देत नाही. रसिकता, सौंदर्य व प्रतिसाद यांना जणू वर्ज्य असतो. म्हणून यांच्या जोडीदाराची निराशा होतानाच दिसून येते आणि त्याच कारणाने येथे शुक्र हा ग्रह नीचेचा असतो. सेक्सच्या बाबतीत आक्रमक नसतात. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याच्या या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या राशीच्या स्त्रिया सुकुमार, सुंदर, कलानिपुण, उत्तम स्वयंपाक करून इतरांना खाऊ घालतात. आपले काम इमाने इतबारे करणाऱ्या असतात. सर्व क्षेत्रात कार्यरत. यांच्या मैत्रीमध्ये नेहमी स्तुती होताना दिसून येते. यांना कुठली गोष्ट निवडताना खूप गोंधळ होतो. बाजारात वस्तू आणताना जाताना एक ठरवून जातील, पण येताना दुसरीच वस्तू आणतील आणि असमाधानी मनाने ती पुन्हा परत करायला जातील. थोडक्यात यांची समाधान घेण्याची क्षमता खूप कमी असते. एखादी नवीन साडी घेतली की ती घालण्यापूर्वीच त्यांना नकोशी वाटेल. हे लोक प्रियभाषिणी असतात, पण कुणाशीही फार बोलतात. यांना बोलताना कंटाळा येत नाही. इतरांनी यांना टाळेपर्यंत बोलणे चालूच असतं. हे लोक सहसा परधन व परगृह यांचा उपभोग घेतात. बहुधा निर्व्यसनी असतात. यांना मानसिक रोग लवकर होतात. टीव्हीवरील चर्चेत एखाद्या डॉक्टरने कुठल्याही रोगाची लक्षणे जर का सांगितली तर ती या लोकांना आपल्या शरीरातच जाणवतात. थोडक्यात म्हणजे यांच्या बुद्धीवर संशयाचे व भयाचे ओझे असते. यांचे वर्तन बहुधा पवित्र असते. देवाधर्माचा नाद असतो. कुठलीही उपासना हे लोक नियमाने करतील. देवपूजा व्यवस्थित करतील. वडीलधाऱ्या माणसांना आदराने बोलावतील. लोकांना मदत करण्याची यांना हौस असते. ललित, कलासंपन्न, कवी, गायक, वादक ही लोक असतात. नवनवीन काहीतरी शिकणे व प्रयोग करणे हा यांचा छंदच असतो. यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे एखादी माहिती दुसऱ्याला सांगताना तज्ज्ञ असल्यासारखे ही लोक भासवतात. संपत्ती संचय व गुंतवणूक कशी करावी हे यांच्याकडून शिकावे. मुळात जास्त बोलत असल्याने यांना सहसा टाळले जाते. एकदा बोलायला लागले की एकाच ठिकाणी उभे राहून तासन तास बोलताना दिसतात. मनाची बेचैनी लपवण्यात ही लोक पटाईत असतात.
एखादी गोष्ट मनाला इतकी लावून घेतली की प्रसंगी एखादी गंभीर घटनाही यांच्या बाबतीत ऐकायला मिळू शकते. या लोकांनी जरी आधुनिक वेशभूषा केलेली असली तरी यांना जुन्या पद्धतीचे वर्तन विशेष आवडते. विद्वान लोकांशी परिचय ठेवतात, सहसा पोशाख टापटीप ठेवण्याकडे दुर्लक्ष करतात. पोट पुढे आलेले असते. गंमत म्हणजे बऱ्याच जातकांची पॅन्ट खाली घसरते व हे वर उडतात. यांना खाण्याची खूप आवड असते. या राशींचे बरेच जातक लठ्ठपणा कमी करण्यासाठी देखील प्रयत्नशील असतात. सतत घाम येतो. यांना वातविकाराचा त्रास हा नेहमीच जाणवतो. सतत अंगाला घाम येतो. हे दयाळू स्वभावाचे, आनंदी व हसत हसत बोलणारे, देशाटन पर्यटन करणारे असतात. साधारणतः विद्वान, शास्त्री, पंडित, कलाकार या राशीत आढळून येतील. सर्व क्षेत्रात नोकरी व्यवसाय करताना ही लोक दिसून येतात. पण बहुतांशी तांत्रिक क्षेत्र, इंजिनिअरिंग क्षेत्र, फायनान्स, बँकिंग, शेतकरी, औषध दुकानदार, किराणा दुकानदार, मोठे उद्योजक अशा अनेक क्षेत्रात हे कार्यरत असतात. व्यासंगी असतात. आपल्या लेकरांची फार काळजी करतात. एखाद्या गोष्टीमुळे मनातल्या मनात कुडतात. सहसा ही लोक व्यक्त होत नाही. वरून धीटपणा दाखवित असले तरी आतून भित्री असतात. आपले दोन्ही पाय सतत हलवत असतात. विशेषतः खुर्चीत बसल्यावर पाय जास्त हलवतात. या राशीच्या जातकाला राग हा फार लवकर येतो. सगळा राग हे आपल्या स्वतःवरच काढतात. विशेषतः जोडीदाराचा राग हे विक्षिप्त पद्धतीने स्वतःला शिक्षा देऊन काढतात. आईवडिलांची सेवा करतात. आपल्यापेक्षा जास्त कुटुंबातील लोकांना सुखी व आनंदी ठेवण्याचा ही लोक प्रयत्न करतात. यांना झोप निवांत येत नाही. नेहमीच पायावर पाय टाकून सतत हलवत अस्थिर मनस्थिती यांची असते. या राशीच्या बरेच स्त्री पुरुष हे संशयी स्वभावाचे असतात. यांच्यातला हा महत्त्वाचा दोष असतो. तरुण तरुणी प्रेमात पडणे या राशीच्या बाबतीत दुर्मिळ असतं. जरी पडले तरी एकमेकांवर कुठलेही संशय घेतील व प्रेमभंग होईल. प्रत्येक बाबतीत यांना संशय येतो. एखाद्या वेळी घराला लावलेले कुलूप बरेच वेळा ओढून पाहणे, खिसा पाकिट पुन्हा पुन्हा चाचपडून बघणे, बायकोच्या प्रत्येक हालचाली संशयास्पद वाटणे वगैरे वगैरे. हे लोक बऱ्याचदा पारखलेली एखादी बाब पुन्हा पुन्हा तपासतात. कन्या राशीच्या लोकांचे बरेचसे विवाह मोडताना देखील दिसून येतात. या राशीतील मुले व मुली कधी कधी जोडीदार निवडताना खूप स्थळे बघतील व शेवटी अविवाहित राहतील. या राशीच्या लोकांचा प्रेमाकडे संशयाने पाहण्याचा स्वभाव असतो. पतीने किंवा पत्नीने एकमेकांना कितीही प्रेमाने वागवले तरी विश्वास लवकर बसत नाही. सारे नाटके वाटते व बसलाच तर तो विश्वास कायम राहत नाही. म्हणून पती पत्नी एकमेकांपासून पुरेसे सुखी नसतात. काही वेळा यांना घटस्फोट घ्यावा असे देखील मनात वाटत असते. विनाकारण मतभेद निर्माण होतात. योग्य मार्गदर्शन घ्यावे व वेळीच सावध व्हावे. आपल्या जोडीदाराला छोट्या कारणामुळे छळणारे खूप स्त्री पुरुष जातक येथे आढळून येतील. विषम राशीच्या जोडीदाराशी यांचे सहसा पटत नाही. विशेषतः सिंह व धनु राशीचे जोडीदार यांच्याबरोबर टोकाचे मतभेद होऊन दिसून येतं. या राशीचे तरुण व तरुणी विवाहासाठी वधूवर परीक्षा करताना फारच चिकित्सक करतात. अनेक स्थळे येतात. मुलीला पाहण्याचे कार्यक्रम होतात. प्रत्येक गाठीभेटी होतात. पण निर्णय हा होत नाही. त्यामुळे विवाहास विलंब होतो. किंबहुना काही वेळा अविवाहित राहण्याची देखील वेळ याच्यावर येऊ शकते. म्हणून या राशीच्या विवाहोत्सुक उमेदवारांनी निर्णय घेताना आपल्या आई वडिलांचा सल्ला हा अवश्य घ्यावाच. कन्या राशीतील काही पुरुष आपल्या पत्नीला घरकामात अगदी झाडण्यापासून ते स्वयंपाक करण्यापर्यंत खुशीने मदत करतात. लेकरांचे सगळे त्यांच्या आईप्रमाणे करतात. तर काही तरुण पत्नीला काहीच किंमत देत नाही. एखाद्या गैरसमजातून सूडबुद्धीने लैंगिक सुखापासून देखील अशी लोक वंचित ठेवतात. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्यावी की एकमेकांची योग्य कदर नाही झाली तर मामला हा बिघडू शकतो. कन्या राशीचे काही तरुण हे स्त्रीप्रमाणे वागतात. थोडे स्त्रीलूक असतात. म्हणून त्यांची थट्टा करू नये. यामुळे कधी कधी तरुण तरुणीमध्ये विशेषतः पती पत्नीमध्ये खूप समस्या या निर्माण होतात. म्हणूनच या राशीच्या पुरुषांना यांच्या पत्नीने समजून घेणे जसे आवश्यक आहे तसेच पतीने सुद्धा यांना समजून घेतल्यास संसार व्यवस्थित चालेल. विशेष करून एकमेकांवर विश्वास ठेवून वागल्यास दुरावा व घटस्फोटापर्यंत पाळी येणार नाही. प्रेम करण्याची गरजच नाही, कारण ते आपोआपच निर्माण होईल व वृद्धिंगत देखील होत जाईल. या राशीचा स्वामी बुध आहे व बुधाचा मुख्य शत्रू हा चंद्र आहे. चंद्र हा मनावर प्रभाव टाकणारा ग्रह आहे. त्यामुळे मानसिक रोग, खोटे समज, गैरसमज होऊन मनाचे संतुलन देखील बिघडत असतं. याशिवाय कुंडलीतील अशुभ ग्रहमान, अशुभ योगामुळे कन्या राशीच्या व्यक्तीला त्रास होतच असतो. त्यासाठी
खालील उपाय मात्र नक्कीच करावे. उपाय: गणपतीची उपासना, चतुर्थीचे व्रत हे करावे. चतुर्थीची उपासना सोडण्यापूर्वी चंद्राला अर्घ्यदान करावे. गळ्यात पांढऱ्या स्फटिकची माळ धारण करावी. बुधवार हा विष्णूचा वार आहे, तेव्हा एकादशी व विठ्ठलाचे पूजन, अभिषेक दर बुधवारी करावे. दर बुधवारी गणपतीच्या मूर्तीला ब्रह्मणस्तुती स्तुक्ताने दुग्धाभिषेक करावा. त्या दुधात खवा घालून त्याचा पायस करावा. गणपतीला नैवेद्य दाखवून अगोदर थोडा गाईला गोग्रासात घाऊ घालावा. नंतर सर्वांनी भक्षण करावा. रोज गणपती अथर्व शीर्षाने गणपतीला जलाभिषेक करून त्या जलाने स्वतःला सिंचन करावे व त्यातून तुलसी घालून प्यावे. बुधाचा पौराणिक मंत्र: प्रियुंग कलिशाणम रूपेणा प्रति म बुधम सौम्य सौम्य गुणोपेत तम बुध प्रणम्याहम. याचा 16,000 संकेत जप करावा. जप झाल्यावर 1600 या संकेत तुपाने त्याच मंत्राने हवन करावे. जप शक्यतो स्वतः करावा. हवन करताना यज्ञ पुरोहिताची मदत मात्र नक्की घ्यावी. बुधाचा तंत्रोक्त मंत्र: ब्राम ब्रीम ब्रॉम सम बुधाय नमः. या मंत्राचा जप चौपट करावा. जप करताना जर हातात सोन्याची, चांदीची, तांब्याची अंगठी असेल तर ती आपल्या समोरील पात्रात हळदीमध्ये झाकून ठेवावी. जप झाल्यावर कामाला जाताना बोटात घालावी. जप काळात मौन व्रत व पथ्य पाळावे. तुम्हाला प्रचिती येईलच. हे नुसते चंद्रराशीवरून अभ्यासातून व अनुभवातून केलेले ढोबळ अंदाज आहेत, याची मात्र सगळ्यांनी नोंद घ्यावी. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.